नमस्कार मंडळी. विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालेलं आहे. दुष्काळ आणि प्रचंड पाऊस या संकटांमधून सावरण्यासाठी सगळ्यांना बळ दे अशी आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि दुर्मुखलेल्या मनांना खुश करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. हास्याची जत्रा रंगतदार करण्यासाठी विनोदाच्या गावातले सगळे रथी महारथी इथे आलेले आहेत. त्यांचं आपण जंगी स्वागत करूया. या जत्रेचा धुमशान आनंद लुटण्यासाठी आलेल्या दर्दी हास्य रसिकांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता आपण लागलीच सुरू करूया आजचा आपला रथी महारथींचा हास्य कल्लोळ. चला तर मंडळी, आता बैठकीला जाऊया. लावणीची ही रंगतदार बैठक आपल्या समोर घेऊन येतात फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि प्रोडक्शन सोबत विनोदही मॅनेज करणारा दत्तू. Hello everyone, I am Gaurav More from Power Filter Pada. And I am Datta More, the great production wala. काय यार, एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे. त्याच्यावरच करिअर चाललंय. ते तर ढापू नको ना यार. सॉरी यार, सॉरी. गौरी यार, मला जाम भारी वाटायला लागलं यार. ना असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय. रिलॅक्स रिलॅक्स. जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस. कधी बाई बघितली नाहीस का? आपण समीर चौगुले बनायचं. मनात तेच असेल पण चेहऱ्यावर नाही दाखवायचं. येडा म्हणून पेढा खायचा. लोकांना वाटलं पाहिजे ओ वाटा जेंटलमॅन. काय केलं परत कर. तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात. पण त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते. बरोबर ना? पण हे आपल्याला शोभत नाही रे. आपल्याला शोभत नाही असं करू नको. वी आर जेंटलमॅन ब्रो, जेंटलमॅन. गौऱ्या यार, हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे? अरे आपण रेग्युलर येतो ना इकडे. बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला. अरे आपल्याकडे आमाप पैसा आहे, कुठेतरी उधळला पाहिजे ना. अरे पण तुझा चेक मीच काढतो रे. आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले. दत्तू ऐक ना, तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय? अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी. इट इज नॉट माय ब्रेड बटर. ओके. अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी. मग ते ब्रेड बटर कधी कमवतो? दत्तू ऐक ना दत्तू, अरे आपले बरेच उद्योग आहेत रे. आपण सुपरा मारतो, बरेच पैसे कमवतो, खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण. तुम्हाला हास्य जत्रावाल्यांना काय करणार यार? शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते. तुम्ही आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना, अरे बाई आहे ना, बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस? काय रे जिप्रिया, तू इथं काय करतोय? तुमची आठवण आली, आलो तुमच्याकडं. असं? हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत? कोण मालक? हेच खट्याळ मिश्किल बस का? रुबाबदार. हे बघे, एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात एवढं काय. हे राहू दे. हे मालक कोण आहे? एक मिनिट, अरे हा मालक नाहीये. अरे हा माझ्या सोबत आला आहे. हा आमच्याकडे प्रोडक्शनला आहे, माझ्या सोबत आलाय. त्याला जरा बघायचं होतं म्हणून. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं. नमस्कार आम्ही करायचं ना. मालक नाव काय म्हणलात? दत्तू. काय झालं? एवढं दत्तू मोरे. काय झालं? बाई गं, काय
मिनिट मला सांगा दत्तू नावात असं काय दणकट आहे? दत्तू काय दणकट आहे? दत्तू तो हा काय दणकट आहे याच्यामध्ये? हा दणकटपणा नाही, हा हलकटपणा आहे. मालक मी आहे, मी ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे. मी हे घ्या तेव्हा ठेवतो दत्तू. मी मागितलं नाही आधी मी अदाकारी दाखवणार मग बिदागी द्यायची. बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी सांगून ठेवते. हा आणि इथं पैसा असं उधळायचं नाही नाही. तर हातावर द्यायचं. काला दाखवते मी कोटा नाही यो. ठीक आहे. आला तोंड वर करून छिपऱ्या. दत्तू इकडे ना हसायचं ना दत्तू. आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. बाई तुम्ही करा सुरू. बसा बसा. तुम्ही सुरू करा. खाली माझी बैठक माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स. मालक तुम्ही खाली कशाला बसलात? अरे बसू द्या ना याला. वर बस. असं नाही ना मालक, रुबाबदार एकदम. बाजूला सर. बसलो एकदम रुबाबदार. करायची का सुरुवात? होऊन जाऊ दे. तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी. तुम्ही बसा भाऊजी तुम्ही बसा थांबा. तू जरा मागे ना बा. पैसे मी देणार आहे ना. तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय? माझ्याकडे बघून नाचा. खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय. तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले. तू इथंच आहेस. बाई पर्सनल बोलायचं नाही. मी तुम्हाला पैसे देतोय ना. माझ्यासाठी गा ना तुम्ही. नाचा ना माझ्यासाठी. दत्तू बाळा जा दरवाजात जा पटकन जा. चप्पल घाल. हा माझ्यासाठी नाचा बरं काय. ठीक आहे नाचते. दत्तू तुम्हावर केली मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल. जरा 2 मिनिटं गप्प आहे. दत्तू इकडे ना. बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं? माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे. तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं. ह्याच्यात काय आहे? कोण आहे रे तू? कोण आहे ह्याच्यात? काय आहे एवढं? मी कोण आहे? कोण आहे तू? मी कोण आहे? हा तूच. मला सांग सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाल्या? गौऱ्या स्किट मस्त झालं. आणि मला काय म्हणाल्या? काय म्हणाल्या? सर तुम्ही काय करता? सर गौरी अरे शेवटी जवाहिराला कळतं रे हिरा कुठे कोळसा कुठे. यार तू जरा गप्पा बस ना. मी तुला इथं आणलंय ना. तू जरा गप्पा बस ना. जास्त बोलायचं नाही. ओ बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना. प्लीज तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. का पण? तुझ्याकडे बघून झोप येते मला. तू हसू नको रे. फ्रेंडशिप मध्ये हसू नको. जरा शांत बस ना. माझा चेहरा बघितला की झोप येते. अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो. काय झालं तुला? ऍक्च्युली कफ झालाय. त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी. सांगायचं ना तुम्हाला कप झाले. आतमध्ये चला हळद दूध देते तुम्हाला. एक मिनिट थांबा. तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन. हा आणि ते मी बघणार. त्याचे पैसे मी तुम्हाला देणार. या बघा मी इथं लावणी बघायला आलोय. मगाची लावणी राहिली ना ती पूर्ण करा. आधी ती पूर्ण करा. आणि प्लीज माझ्याकडे बघा. त्याच्याकडे बघू नका. माझी बैठक माझे नियम. मी कोणाकडे पण बघून नाची ना. नाही तुमच्या मनाप्रमाणे नाचा. मग कसं आहे माझ्याकडे पण बघा. त्याच्याकडे असं पटकन बघा. परत माझ्याकडे बघा. माझ्याकडे बघा. चालेल बसा तिकडं. दत्तू लपतो जरा 2 मिनिटं. करायची का सुरुवात? हा पापडाची तोरणा बांधून डोळ्यावरती. पापडाची तोरणा बांधून डोळ्यावरती
पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ह्याच्याकडे बघताना नजर भिरभिरते असं का? गौऱ्या यार ठीक आहे ना यार, तुझं जुनं झालं यार, माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना. मी पैसे देतो ना बाई, तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना. त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय? माझ्याकडे काय? हा माझ्याकडे काय? हा तुझ्याकडे काय? मला सांग, तुला प्रसाद सर काय म्हणाले? गप्पा यार. त्यांना कुठं माहिती यार तू रोज रोज येणार आहे म्हणून. त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले. जाऊ तर सोडणार तू यार. हा हे बाई ऐका ना प्लीज, मी काय म्हणतोय, मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही, त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही, परफ्यूम पण मीच देतो का नाही, कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना. मग माझ्यासाठी नाचा ना, माझ्याकडे बघू ना प्लीज, नाचाल ना? खरं सांगू का, काय ते? तुमच्याकडे बघून नाचावं असंच वाटत नाही मला. मग काय होतंय? एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी? मला एक कळत नाही, ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते? आणि असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये? अरे चेहरा बघा, दाढी वाढलेला कासव दिसतंय. ओ बाई माझ्यासाठी नाचा ना, नाचा ना तुम्ही. नाही नाही का? यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले. माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं. मला एक कळत नाही, तुम्ही ह्याला बाण मारता की माझी असं करू? माझ्यासाठी तुम्ही नाचा ना. हो हे बघ, मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही. का? कारण याच्यावर माझं प्रेम जडले. काय? हो, याच्यावर मी मनानं कधीच तुमची झाले. याच्यावर? आणि हा, लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची? तू माझी लायकी काढलीस, हा. आता सोडत नाही तुला मी. झाडे बघ, तू माझी लायकी काढलीस. दत्तू झालं काय? सांग तरी बाळा, झालं काय? माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही. कोणाबद्दल? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. थांबा जरा जरा थांबा. अरे दत्तू, जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे, कुठली जोडी आहे ही? गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका, न तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. काय बोलला? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए? मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवा. लावणी करायचं आहे? मग उठशील तर मी लावणी करेल ना दत्तू. अरे हाच, मी नाही लावणी करणार. जा, मी नाही करत लावणी. कापीन ना. काय मला कापणार? हा. काप काप मला. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब, नाचतो. वाजव रे. मजा आली, सुंदर झाला. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. खूप दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास.
दत्तू अमेझिंग. म्हणजे दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील या लेवलचा तू परफॉर्म करतोयस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू आपण. एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आई वडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू तू कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस, तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो जरा दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. यू उदास न रहा करो दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, वरना अपनी पैंट उतर जाती है. वा. पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस. मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा ओ एक मिनिट अण्णा. कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती, पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट? अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा. हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही काळजी करू नका अण्णा. हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही. तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ ते शामराव हे काय इथे? अच्छा इकडेच आहे का? थँक्यू. वरती पण एक शामराव आहेत. जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का?
आधीच टक्कल केलं. नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय? अण्णा जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते पाय. अच्छा हे पाय आहेत का? कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत, डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असतं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत आहे? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अच्छा बघा ना किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले. ठीक आहे काय काळजी करू नका. होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये. काही खायला अलाउड नाही. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. काय हरकत नाही. कुठे तो हुक वाटला म्हणून आपलं. अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? काही हरकत नाही. खायला अलाउड नाही. शामराव मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली मोसंबीची. काय दारू आहे ती? माहिती आहे मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावांना एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना आता 8 पेग प्यालो. 8 पेग. मी सांगतोय शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. हो सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव. हे बघा आता सांगावं लागलं शामराव. ठीक आहे हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे से आता लपून ठेवू नका. अहो म्हणजे खूप म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. कारने बाईकला ठोकलं. 10 वाजता झाला. माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले. 8 पेग. म्हटलं नका जाऊ 10 वाजता मला फोन आला शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनाला चाललोय, मला लेट होईल, आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा. 8 पेग 8 पेग प्यायला. हे बघा मान्य. हे बघा शामराव हे बघा आता लपवून उपयोग नाही. बघा डॉक्टरांना सांगावं लागणार बाबा मी दारू पितो सिगरेट. काही डॉक्टरांपासून लपून ठेवायचं नाही.
ठीक आहे शामराव, हे बघ हो आता झालं गेलं झालं, ठीक आहे. ओरडू नकोस बाळा बाबांना. ओढू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बिअर पित होतो म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेक पित आहे. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो रे थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काय नाही हो टेन्शन बिन्शन, दारुड्या माणसाला ना फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय शांत बसा. हे बघ तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस, कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा तुझा बाप ना खूप नशीबवान आहे. अशी एक एक पानं काढतो ना समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे. बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस, कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना किती झालं तरी, कळलं? काय करू मग मी, काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? हा नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस, ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता? ओ बाई एक मिनिट. ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? काय करतोय? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? काय डोकं फिरलं का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून? खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. मानलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलायस तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. बाळ लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता? तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण यांच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू?
आम्हाला सांगितलं की बिझनेसमध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट फोडून देईन. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाका आता तो. नाही नाही नाही, दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? तोंड बंद आहे. एक मिनिट, त्याचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवाजमव करतोय आणि तू इकडे या बाईचं हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ, जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत नाही. अरे एवढे मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पॉट भरायच्या मागे लागला. शामुडे, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तर मी तुझ्या तोंडावरची पट्टीच करते. आता का बाया, बोट वेगळे दिसत आहेत. थांब, मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही, हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. हे बाईकवर होते? नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. हे काना खाली फालतू मध्ये टाइमपास करायला लावतो. अरे काय काय बोललो मी. अण्णा सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा 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 वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोस, आज तू स्वतः झोपलास. आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर
मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थँक्यू सो मच. मंडळी, सुहास परांजपेंचा लाडका मुलगा सचिन गावडे डॉक्टर प्रभाकर मोरेंच्या दवाखान्यात ऍडमिट झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत विनोदाचं उत्तम मेदकूट जमवणारं त्रिकूट अर्थात सुहास, प्रभाकर आणि सचिन. कुठे आहे माझी आई? चकुला तुझी वाट पाही. मैं आई 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 आजा, देखो मैंने देखा है ये एक सपना. तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी सॉरी सॉरी. आणि तुझं काय चाललंय? आई 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 आई. सॉरी सॉरी सॉरी. आई आलीस तू? आई मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही. डॉक्टर काकांनी काय सांगितलंय, पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर. आलो आलो. अग शालू, झोका दे गो मैना. अग शालू, झोका दे गो मैना. शालू, झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू, झोका दे गो मैना. हॅलो एव्हरीबडी. आय एम डॉक्टर मिस्टर प्रभाकर मोरे. व्हॉट अंडरस्टँड यू म्हणजे काय समजली? हाय स्टार्ट फॉर मेडिसिन. व्हेरी गुड व्हेरी गुड. इस मेडिसिन इज करेक्ट. चला तोंड दाखवा, जीभ काढा बाहेर. वासाडे असे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी फंटास्टिक. काय फंटॅस्टिक. डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसं आहे प्रसाद सर माहितीये काय, कॅरेक्टर कुठलं पण असू दे पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही काय झालं. आणि सई मॅडम काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा. सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही. हा बघा चष्मा पण आणलाय का नाही म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय झालं नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके. दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे. आई मला इकडनं घेऊन चला आई. काय झालं माझ्या लेकराला? काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय, या 3 आठवडे इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. नाही तसं ना काय याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट. मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्ली. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. हो येस आय नो. डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली? येस खाल्ली पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का? म्हणजे काय माहिती काय कम sit down discuss the point. Yeah but okay I'm sorry what is this sit down नाही तर yeah काय हाड म्हणजे हाड असतात ना. हाड काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही काय समजले. यु नो केली मीन्स फॉस्फरस. You know phosphorus? No, you don't know phosphorus. My God, you don't know phosphorus. Oh my God, phosphorus means phosphorus. It's called phosphorus. Phosphorus is very dangerous.
It's breaking for stomach, for brain and bones as indirectly damaged now. And also we having to personality. Is fertilizer giving to small relation. Is a melt or no melt. Bone is disconnect. So banana is very dangerous. So I eaten 2 dozen keli. What understand? Yeah. Danger. Keli is danger. Very danger. डेंजर आहे ना हा. मग तू का खालीस तर मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवून आहे की नाही. आता मला सांगा तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय हा पाहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय. केवढा देव माणूस आहे बघ केवढा देव माणूस आहे. मग सांगते डॉक्टर हा. हा आणि याचा बाप हा. जर आपण जबाबदार नाहीयेत. काय सांगते लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं. अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय. नाही ही आई तू त्याच्याशी काय बोलत बसली नाही, का नाही. अगं आई हा जाम डेंजर माणूस आहे हा? हा याच्या घरची भांडी घासायची घासणी संपली होती ना म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले. डॉक्टर माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही. नाही म्हणजे कापले नाही असं नाही ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना म्हणून तर सगळं केलेलं आहे. अहो पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे. आहे ना संबंध आहे ना म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची. हा हो वजन बघा केवढा आहे त्याचं तर हा आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत. हा म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत. काय समजले. आपण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार. असं करेक्ट आहे. आय नो इट. या वेलकम. कम ऑन या. सिट देयर. समजते तुम्हाला समजते. व्हॉट इज दिस. नाही ते चुकलं म्हणजे तिथं नाही म्हणजे चुकून झालं. This is the point. Correct. Then I discuss you. His stomach is a vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain and also command for movement. Yeah, I also taking for about you. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का म्हणजे एवढं डेंजरस आहे का म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं. यांचं इंग्लिश ना नाही अरे इंग्रजीत बोलतायत ते इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का. अगं आई हा खोटा बोलतोय. हो माझ्या डोक्याला नाही माझ्या हाडाला मार लागलाय ना. I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not explained for moment. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय वर बसा ना. वर बसा तुम्ही. नाही हो एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय हे तर बसायची लायकी नाही हो माझी. ते ठीक आहे पण ते कसं दिसतं वर बसा ना तुम्ही. बसा. पाहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे. अशा ज्ञानी माणसाला तू नाव ठेवतोय. तुला सांगता सच्चा अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय आणि हा जो दवाखाना आहे ना तो म्हणजे स्वर्ग असतोय. स्वर्ग नाही नर काय नाही का बस तू. अगं तुला माहितीये या दवाखान्यात उंदर किती आहे. हे बघ माझं प्लास्टर बघ हे कुरतडलंय त्यांनी. उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात. म्हणजे नाही आहेत उंदीर 10-12 उंदीर आहेत का नाही सगळं पाळलेलं आहेत का नाही. पाळलेले म्हणजे मुलात कसं आहे मी सायंटिस्ट आहे का नाही म्हणजे फावल्यावल्यात मी डॉक्टर की करतो का नाही. आणि कसं आहे आम्ही प्रयोग करतो. पहिला उंदरावर प्रयोग करतो मग ह्या माकडावर माणसावर म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये. काय अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना. लॅबमध्येच असतात पण ते बसून कंटाळतात ना त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो. आता तू बघ ना इथं बसून कंटाळलाय आम्ही तुला कंटाळलोय. ह्याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवला पाहिजे नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर. नाही ते सगळं बरोबर आहे पण इथं उंदीर आहेत त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवले त्याचं काय करायचं. ती आमची एक योजना आहे का नाही. कसली योजना. म्हणजे कसं आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. हा म्हणजे काय म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं. कोण एवढं करत बसणार केवढा कंटाळा येतो. त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे
काय हलवलो आतमध्ये घुसानी असं कुडतडत आहे ना पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाक म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब काय समज आणि एक दिवस जास्त राहायला लागला मग काय माणूस गायब का नाही गंमत केली असं कसं म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय अहो नाही ना उंदीर मग तिथं गोळ्या का ठेवल्या आहेत उंदरांना मारण्याच्या मारायला नाही मग धाक देण्यासाठी ठेवलेला आहे धाक द्यायला आपलं बघा ना एलिमिशन नाही आहे पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का म्हणजे मारण्यासाठी नाही असं आहे का नाही आणि बघा ना जवळजवळ पाऊन प्लॅस्टर खाऊन झालेला आहे खरंच कुरतडून ठेवले म्हणजे असं कुरतडता कुरते हे काय बिडीचं बंडल सच्चा मारू नका त्याला बिडी आवडतोय पण तो अगं आई मी बिडी नाही उडत अरे बंडल पण त्यांचंच आहे माझा आई सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन हा त्यांनी तिला घाबरून ना तिने माझ्या प्लॅस्टर मध्ये लपवलं ते नाही मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर चाललेली आहे नाही म्हणजे काय होतं त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय ही बिडी ओढणं खोटं बोलणं ही सगळी त्याची लक्षणं आहेत त्याच्यामुळे होतं हो तुम्ही एक काम करा ना म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा याची मी बिडी सोडवू शकतो काही समज आई शपथ घेऊन सांगते मी खरंच बिडी ओढत नाही अरे पण आई मला वाटतंय ना मी खरंच बरा झालोय हे बघ उभा राहिलाय तो नाही पायावर उभा राहू शकतो पण ते पायाने चालू शकत नाही काय समज चालू करू शकतो मी नाही ठीक आहे मग चालून दाखव ना ते लेकरू चालतंय माझं नाही तो इकडून इकडं चालला पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना गोंधळ आहे का नाही चालून दाखवू शकतो ना मी चालतो पण चाल मला काय करायचंय दाखव चालून काय झालंय तुमचं ड्युटीवर लक्ष आहे की नाही पेशंट तिथे पडलाय इकडे काय उडत बसतो येस सर आता उचलतो एक मिनिट तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे ते ऍक्च्युली कसं मी सायंटिस्ट पण आहे डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही काय पण तुम्हाला सांगतो म्हणजे हा जो पेशंट आहे ना हा पूर्णपणे बरा झालेला नाही आहे नाही तुम्हाला न्यायचं तर द्या पण काय आहे याच्या बीडी बरोबर ना याला 3 आठवडे ठेवा याच्या बीडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो ठीक आहे आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना हे वासाड्या खिशातनं नाही तुझ्या रक्तातनं निघाली सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्ट साठी टेस्टिंग साठी त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे एवढी दारू पितो दारू पितोस मी दारू पायाखाली चिरून मारीन ना आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना तोपर्यंत याला साड्या तुला काही सांगितलं होतं 3 आठवड्याचा पुरा बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही आता बस आई आहे करीत वा 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 खूप सुंदर झाला परफॉर्मन्स जाणून घेऊया हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसादा मस्त खूप मजा आली प्रभाकर तू आता अख्खं एक स्किट पूर्ण इंग्लिशमध्ये करायला काहीच हरकत नाही तिघांचं टायमिंग खूप मस्त होतं आणि लिहिलं पण खूप मस्त होतं हे स्किट तुमच्या सगळ्यांसाठी एक शेर कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन इन्होंने ये दर्द अपने सर ले लिया अब इनकी कॉमेडी से बच के कहाँ जाओगे इन्होंने तो आपके दिल में घर कर लिया वाह 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 क्या बात सही एकदा फक्त माझ्यासाठी इंग्लिशसाठी काहीतरी एक प्लीज वन्स मोर फारच कमाल अप्रतिम होतं I talking about for a fertilizer then I shall always given to personality not engage for movement that's all the movement उत्तम झाला परफॉर्मन्स मजा आली थँक्यू सो मच